आता बोल, काय बोलतोय? काय? सगळं ठीक आहे काय? बरं बरं. चाय. या गरम असा तवसर घेतलास तर बरा होईल. शेवंता, घे औषध. काय घे औषध? कशी असस? काय नाही हो, इलो दिवस ढकलतय. असा कित्याक बोलतस बाय? चाय घेतास? दिवायच. आता तुझ्या हातची चाय नाही कशी म्हणू मी? बसा. हा बस. आओ हाय सर नको, वर बसा. बरोबर. बसा. हा इलय मी. बाय सरिता. काका कशी आसास? मी बरा असा. तू कशी असा? बरास. आता जरा काळजी घ्या. घेते. सगळेच कसे बोलाक जड झालंय. तुमच्या वांगडा छे. माझ्या वागडा नाही गो, पण काहीतरी बिनसलेला दिसता. वाड्यात काय झालंय काय? गावातली माणसं काय ना काय बोलते, ते कानावर पडला म्हणून विचारते. काय पडला तुमच्या कानावर? तुझ्या सासपेन म्हणे अंगार राखेल ओतून घेतला. म्हणजे ऐकलं तर खरा. काय गो, काय झाला? काय रे, भोग म्हणायची. माणूस सहन करून तरी किती सहन करणार? सहनशीलतेक पण मर्यादा असताना. हा ते खरा. आणि आयांचा स्वभाव माहिती आहे ना, मनात नुसते कुडत असतं, कधी काय बोलून दाखवत नाही. वय तर आता माणसानं मनात धरला तर बरा वाईट करू काय मागे पुढे बघता. म्हणून काय अंगार राखेल ओतून घ्यायचा? होय ना.
आमका पण धडकीच भरली. होणारच. देवा चाय देवा, गरज आहे त्यांका चायची. कोणचा काय आणि कोणचा. घेवा तुम्ही चाय घेवा. आवसे कळला माका सगळा. असं काही करू नको गे. आता तू काही जीवाचा बरा वाईट करून घेतला तर कोणाच्या हातची चाय पिवची मी. आज कसे काय इलास है सर? अरे अभिनवाचा पत्र इला. हे घे. नीट बघितलास ना? नाही म्हणजे दुसऱ्या कोणाचा असतला. आता गोंधळ होऊचच नाही. हे बघ, ही वरच्या आळीतली पत्र, ही खालच्या आळीतली, सगळा वेगळा वेगळा केला मी. घे बाय. ह्या कसा सुचला तुमका? आता माका कसला डोंबलाचा सुचते. गुरु भेटला ना. तुमका जो कोण गुरु भेटला हा ना, ते का नमस्कार करते मी. आणखी कोण? आपले पाटीलकर बाई. पोस्टमॅन काका. अरे पाटणकर बाई, 100 वर्ष आयुष्य असा आता नाव घेतलं. अच्छा, या या इकडे या. हा येते येते. येते. हा जरा सायकल हडे दबरता. या या. कसे आहात काका? मी बरा असा. बसा, मी तुमच्यासाठी चहा आणते. नको, आत्ता घेतलायचा. अहो मग परत घ्या. थालीपीठ केलंय मी, नुसताच चहा देणार नाही. बसा. बस. हा या. हे घ्या. अहो लय चाय घेऊ नका, इश असतात त्याच्यात. आवशे थालीपीठ पण असा बरोबर. त्याच्या मागण्या घेते गोडभर व्हायच. हा आवशे मस्त केला हा थालीपीठ. ये तू पण घे. तुमच्या हातात चव असा. मग आम्ही काय शेणाच्या गौऱ्या खातो काय? हे का काय झाला? त्यांचं सोडाव, तुम्ही खा. हैसर कधी येला? नुकतीच. मग का घर सोडला की काय? हो. बरा केला. आता तुम्ही पत्र इथेच आणून द्या. वय तर तुम्ही गोंधळ मिटवला असा आणि तुमच्याच पत्राचं गोंधळ व्हायचं. काय गो, काय चालला? कधीपासून चाय खाऊक बसलोस? अगे आत्ताच बसलोय मी. मग हे गिळूक होईत नाही काय? हा बटर खाय होते ते गावत नाही होते माका. मग हे दुसरा काहीतरी खायचा. काय दुसरा खायचा? रोज ताक, खारी, बटर नाही तर बिस्किट. कधीतरी मालपुळे कर, नाही तर कधीतरी थालपीठ तरी कर. समोर हा ना ता गिळ. थालीपीठा होईत हेंका. खायला तुका याड लागला माका. गप बस. आता बघतस काय? बघलंच नाही माका कधी. पण माझ्यावर किती आराडतस? मी काय वाकडा केलाय तुझा? ताच म्हणते मी. तुम्ही किती माझ्या वाकड्यात जातास? आय कोणावर आरडता? छायाताईंवर आरडत. आता काय झाला? काय कारण होया काय? छायाताई काय निमित्त झालं असतं काहीतरी. ती वयात हैसर राव केली आहे ना. तिचं गळं तर जाऊन दाबू शकत नाही ना. मग हे काय एकमेकांचं राग एकमेकांवर काढायचं. असा करून कसा चालत?
आता सगळ्यांनी शांत डोक्याने विचार करू खोयो. होय त्या पाणी आहे ना डोक्यावर होता आणि मग हे शांतपणे विचार करा. त्या काढ. खय चाललास? बघू आता कामा होईत राहतील. तुमका कायच कळत नाही काय? काय हो माका काय वाटता ती बाई ना असं स्वतःहून राहूक नाही आलेली या. कोणतरी ती काय ह्या घर मिळवून दिलेलं असतं. इतके दिवस घर बंद होता ना, नेमकी हीच कशी काय सर राव केली? कोणतरी मुद्दाम केलेला दिसता. सरिता, कोण मुद्दाम करीत? माणसा काय कमी असत? मुंबईत नेवचा विचार करू शकत तर हैसर आणून ठेवू शकत नाही. माधव, मी काय आता कोणाचं नाव घेतलंय नाही हा. मग म्हणशाल सरिता संशय घेता म्हणान. कसे आहात काका? मी बरा असा. बसा, मी तुमच्यासाठी चहा आणते. नको, आत्ता घेतलाय चहा. अहो मग परत घ्या. थालीपीठ केलंय मी, नुसताच चहा देणार नाही. नाही नको. अरे असं काय एवढ्यात पॉट भरला तुझा? नको, 2 चपाती खाल्ले. आहे अण्णा नाही इले जीव. अण्णा येताले. अरे त्यांचे 9चे 9 दिवस संपले. हा काही चाललास? घरात जेवण तयार राहा. माका भूक नाही हा. त्या घरात पाऊल टाकायचा नाही, माझी शपथ हा. माका काय तेवढीच कामं असत? दुसरीकडे काही कामं नसत? माका काय व्यसन घालून बांधून ठेवणार असाच आता? स्वतःवर ताबो ठेवलास ना तर ह्या सगळ्या करूची गरज नाही हा. येतंय जाऊन. सरिता, रवान देता मी करते. काय करतोय मी? एवढासा काम करून काय होणार हा? नको आराम करू सांगितलं ना तुका. तुम्ही माझा कोणी ऐकायचाच नाही असं ठरवलंस का? आहे करताय मी. अण्णा, इल्यापासून बघतोय तुका. तुझा तोंड फक्त पिण्यापुरता उघडत. बोलणं सोडलंस काय रे? काय बोलू सांग. तू तुका वयाता बोल, पण असो गप राहा नको. वाघान कशी कायम डरकाळी फोडू वई, आणि आता तर सगळा तुझ्या मनासारख्या झाला. तू कसो आनंदात रवा गोय. काय असा घडला?
आनंदात राहायचा. पहिला कसा तुका उठान फणसा पुढे जावचा लागा. आता तर पाटणकर बाई तुझ्या घरासमोर राहा गेली. सकाळी उठलंस का तिचा दर्शन आणि रात्री तिचा दर्शन घेऊन डोळे मिटायचे. तास तर दुःख ना, नुसता बघत राहायचा. ओळ केल्याने ना घरासमोर येऊ. असा कसा बोलतस? अरे लांब होते तेव्हा कोणाक काय कळत होता. वया तेव्हा जायचं, वया तेव्हा घरातनं बाहेर पडायचं. पण आता घरासमोर इल्यावर कसं काय त्याच्या घरात जायचं सगळ्यांसमोर. या असा कसा बोलतस तू? अरे ही भीती आमच्या सारख्यांका बायले हो म्हटल्या तर खाली मान घालून घरात जाणाऱ्यांका. तू अण्णा नायक तू नुसती छाती बाहेर काढलंस का सगळी जण 10 पावला मागे. तुका वाटात टाकणार तू, मागे हटणारो नाही तू. काय बरोबर बोलते मामी? अण्णाची शेळी झाली वाटता. तरीच म्हटलं दारात कचरा कसा आला. द्या, अजून त्रास द्या. मी सगळा त्रास सहन करेन, पण इथून कुठेच जाणार नाही.